तर नवी मुंबईचं हे विमानतळ आपण या ठिकाणी पाहतोय। या विमानतळाची ही पहिली झलक आहे। मुंबई विमानतळाच्या धर्तीवरच याचं डिझाइन जे आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, सुटसुटीत आहे। आणि या विमानतळाचं जगामधल्या सर्वात मोठ्या लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी जी आहे ती तुलना करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर हा पहिलाच टप्पा आहे। टर्मिनल 1चं या ठिकाणी उद्घाटन आज होतंय। मात्र या टर्मिनल 1 वरून प्रवासी क्षमता जी आहे ती वार्षिक 2 कोटी इतकी आहे, जी पुढील काळामध्ये 9 कोटीपर्यंत वाढवली जाणार आहे। आणि असे हे 4 टप्पे आहेत, टर्मिनल 1, 2, 3 आणि 4। त्याच्यामुळे पहिला टप्पा जो आहे, पहिला टप्पा म्हणजे टर्मिनल 1 आज देशाला समर्पित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। नक्कीच विशाली, आणि अत्यंत भव्य असं हे विमानतळ या ठिकाणी असणार आहे। त्याची ही पहिली झलक आपण या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधान आता नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि इथल्या विमानतळाची ते पाहणी करत आहेत। त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा जो आहे तो सुरू होतोय, तर त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। त्यानंतर 2026 पर्यंत या विमानतळाचं काम पूर्ण होईल। तर त्यातही कार्गो विमानं जी आहेत ती या ठिकाणी उतरणार आहेत। तर जवळपास 9 कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकणार आहेत। नाशिक, पुणे आणि एकूणच कोकण हा जो भाग आहे, त्या लोकांसाठी नवी मुंबई विमानतळ हे अत्यंत सोयीचं असणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये सध्या कोणतेही कार्गो हब नाहीये आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे। कारण या विमानतळाच्या जवळच म्हणजे जवळपास 14 किलोमीटरच्या अंतरावरच JNPT आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, देशामधलं हे पहिलं असं आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या ठिकाणी कार्गो, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्स लँड करणार आहेत आणि काही वेळातच हा टर्मिनल 1 म्हणजे पहिला टप्पा देशाला समर्पित करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी। नक्कीच आपण पाहतोय की आज ऐतिहासिक असा दिवस आहे सर्व नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांसाठी। कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल सुद्धा झालेले आहे। सगळीकडे पाहणी सुद्धा करतायत आणि सगळी दृश्य जर आपण पाहिली तर लक्षात येतं की आज लोकार्पण होतंय आणि या निमित्तानं मुंबईकरांची शहरातील दुसऱ्या विमानतळाची प्रदीर्घ काळाची जी प्रतीक्षा आहे ती सुद्धा लवकरच संपुष्टात येते आणि पुढच्या आठवड्यापासून या ठिकाणी जे ऑपरेशन फ्लाईटचं ते सुद्धा करण्याची जी तयारी आहे ती आता सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की नवी मुंबई विमानतळाच्या योजनेचं दिबा पाटील यांचं नाव देण्यात येणार आहे। हा सुद्धा आज चाळीचा मुद्दा असणार आहे, कारण बरेचसे इथले भूमिपुत्र आहेत जे या भव्य अगदी बाजूला तयार करण्यात आलेल्या मंडपामध्ये दाखल झालेल्या जवळपास 20 ते 25 हजार लोक बसतील इतकी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि जे भूमिपुत्र आहे आणि स्वतः शिवसेनेचे म्हणा किंवा महायुतीचे सर्व पदाधिकारी म्हणा किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणा, त्यांची ही इच्छा आहे की दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला देण्यात यावं आणि त्यासाठीची जी मागणी आहे ती सुद्धा या ठिकाणी जोर धरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि विमानतळाबद्दल जर खास काही गोष्टी आपण जर जाणून घेतल्या तर मग यामध्ये प्रवासी क्षमता आणि रनवेची जी लांबी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे। विमानतळाच्या रनवेची लांबी 3700 मीटर इतकी आहे। गिरीश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ। मात्र आपण हे दृश्य पाहतो, नवी मुंबईकरांसाठी देखील हा एक अभिमानाचा क्षण आहे आणि त्यामुळे आनंदानं या ठिकाणी नवी मुंबईकर या ठिकाणी नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर दुसरी दृश्य ती नवी मुंबई विमानतळाची आहेत। तर पहिलं उड्डाण जे आहे ते या ठिकाणून होणार आहे। तर टर्मिनल 1चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल आणि पंतप्रधान सध्या नवी मुंबई विमानतळावर उपस्थित आहेत। इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून पूर्ण क्षमतेने उड्डाण करण्याची तयारी दाखवली। तर नवी मुंबई विमानतळाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। तसंच या विमानतळाची काय वैशिष्ट्ये आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत। ही 2 दृश्य जी आहेत ती अत्यंत बोलकी म्हणावी लागतील। अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असं हे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळासाठी ज्यांनी आपल्या जागा दिल्या त्या भूमिपुत्रांचा जल्लोष सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। म्हणजे 1970 मध्ये ज्यावेळेला मुंबईमधली वाढती लोकसंख्या पाहता एक समांतर
शहर तयार करण्याचं प्रयोजन त्यावेळच्या तत्कालीन सरकारनं केलेलं होतं। त्यावेळेला नवी मुंबईची निवड करण्यात आलेली होती आणि 95 गावामधल्या जवळपास 50,000 लोकांच्या भूमिपुत्रांचं प्रस्थापितांचं हा मुद्दा बनलेला होता आणि या 95 गावामधल्या भूमिपुत्रांनी नागरिकांनी आपल्या जमिनी ज्या आहेत त्या नवी मुंबई एअरपोर्टसाठी दिलेल्या होत्या आणि ज्यावेळेला हे स्वप्न आता पूर्णत्वास येतंय त्यावेळेला भूमिपुत्रांचा जल्लोष आपण या ठिकाणी पाहताय। विनायक डावणू आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात विनायक यांच्याकडे। विनायक, बरोबर आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळात या संपूर्ण विमानतळ प्रकल्पाला विरोध जो आहे तो झाला होता, परंतु त्यानंतर मात्र ज्या जागा ज्या आहेत जमिनी ज्या आहेत त्या स्थानिक भूमिपुत्रांनी दिल्या, परंतु त्यावेळी त्यांचं आता म्हणणं एकच होतं की दिबा पाटील यांचं नाव जे आहे ते या विमानतळाला देणं राज्य सरकार असेल केंद्र सरकारने गरजेचं आहे। 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली या बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील जो आहे तो या नावाला दिलेला आहे, परंतु जोपर्यंत केंद्राच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या होत नाही तोपर्यंत हे नाव देणं शक्य नाही असंही सांगण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे भविष्यात हे नाव दिलं जातं का हे बघावं लागेल, परंतु आजचा दिवस जो आहे तो नवी मुंबईकर असतील, ठाणेकर असेल किंवा मुंबई आसपासच्या परिसरातल्या सगळ्याच नागरिकांसाठी महत्वपूर्ण आहे, कारण एक मोठं विमानतळ जे आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते सुरू होत आहे। पंतप्रधान स्वतः नरेंद्र मोदी याचं उद्घाटन करतात, त्यामुळे आजचा दिवस साहजिकच सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। नक्कीच हे विमानतळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नवी मुंबईच्या विमानतळावर उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच त्यांचं इथे आगमन देखील झालेलं आहे। या संपूर्ण विमानतळाची पाहणी देखील ते करतील आणि त्यानंतर याचं उद्घाटन केलं जाणार आहे। आता सध्या नवी मुंबईच्या विमानतळावर काय सुरू आहे? बरोबर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ते विमानतळावरती त्यांचं विमान लँड जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता प्रोटोकॉलनुसार त्यांचे स्वागत जे आहे ते सुरू असले आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते याची प्राथमिकरित्या पाहणी जी आहे ते या विमानतळाची करतील आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम अगदी बाजूलाच ठेवण्यात आलेला आहे। या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी इतर जे विकास कामं आहेत त्यांची उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते असणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सभेला संबोधित करणार आहेत। आजची संबोधन जे आहे ते महत्वपूर्ण असणार आहे। यावेळी दिबा पाटील यांच्या नावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही उल्लेख करतात आपल्या भाषणात। याबाबत सुद्धा नवी मुंबईकरांना उत्सुकता आहे, कारण जे नाव या विमानतळाला हवं आहे त्या नावाच्या उत्सुकतेसाठी सगळे नवी मुंबईकर आहेत, त्यामुळे ते भाषणामध्ये काय उल्लेख करतात किंवा इतर भाषणामध्ये काही मुद्दे मांडतात हेही महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच विनायक, आणि नवी मुंबईकरांमध्ये आपल्याला जल्लोष देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता पंतप्रधानांच्या स्वागतासाठी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर त्या ठिकाणी प्रोटोकॉलनुसार उपस्थित असणारच, मात्र आणखी कोण कोण त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तसंच विमानतळाच्या परिसरामध्ये आता नेमकं काय वातावरण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री प्रोटोकॉलनुसार सगळेच राजकीय नेते जे आहेत ते पक्षाचे भाजपच्या असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे विमानतळ तयार झालेलं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा येत आहेत, त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। जी पाहणी जे आहे ते थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी करतील, इथल्या तंत्रज्ञानाची पाहणी करतील। जे वैशिष्ट्यपूर्ण असं विमानतळ जे आहे ते तयार झालेलं आहे, त्यामुळे त्याची सुद्धा पाहणी जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि त्यानंतर सभास्थळ येतील। सध्या त्या ठिकाणी विमानतळाच्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो सध्या पंतप्रधानांचा सुरू असल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच विनायक, आणि आपण इथे पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नवी मुंबई विमानतळावर उपस्थित आहेत, तर दुसऱ्या बाजूला विमानतळाच्या बाहेर नवी मुंबईकरांनी देखील गर्दी केलेली आहे। तरी दोन दृश्य जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। हे एअरपोर्ट नेमकं आतमध्ये कशा पद्धतीनं आधुनिक यंत्रणांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीनं सुसज्ज करण्यात आलेला आहे टर्मिनल 1, आणि दुसरीकडे आपण पाहताय की पूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। मेट्रो 3चं सुद्धा थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। हे दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने हे म्हणावे लागतील आणि मुंबईकरांचा प्रवास जो आहे तो सुसह्य होणार आहे। जर आपण पाहायला गेलं तर मुंबईमधला प्रवास, अंतर्गत प्रवास असो, देशामधला प्रवास असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, हा आता वेगवान होणार हे मात्र नक्की।